नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. एक 45 मिनिटापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता. लातूरातील प्रचाराची पातळी घसरली आणि लातूरकरात तीव्र संताप. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर अक्षरशः एक 40 मिनिटांमध्ये तो एक 700-800 लोकांनी पाहिला. स्वाभाविकपणे लातूरमध्ये त्याची चर्चा प्रचंड सुरू झाली आणि लातूरच्या काँग्रेसचे आमदार आणि मराठवाड्याचे नेते अमित देशमुख यांचा मला फोन आला. सुरुवातीला त्यांनी मला मेसेज टाकला की तुम्ही काल रॅलीमध्ये होता का. मी त्यांना मेसेज टाकला की काल मी रॅलीमध्ये होतो. ही बातमी तुम्ही केलेली चुकीची आहे. दुसरा मेसेज आला, तुम्ही हे जर विधान केलं नसेल तर मी व्हिडिओ डिलीट करतो. तुम्ही विधान केलेलं नाही का. रितेश देशमुखांचं विधान मी फेसबुक लाईव्हवरती स्वतः ऐकलेलं होतं असा त्यांना मेसेज पाठवला. त्यानंतर त्यांचा मला व्हॉट्सअप कॉल आला आणि ते असं म्हणाले की अहो झालं असं की कालच्या रॅलीमध्ये एक व्यक्ती रॅलीतली उठून तो माईक माझ्याकडच्या हातातला घेत होता आणि त्याला काही घोषणा द्यायच्या होत्या. त्यांनी असं म्हटलं की एकूण काही एक गंभीर आणि अमित देशमुखांचं नेतृत्व खंबीर अशी एक घोषणा त्यांनी माझ्याजवळ दिली. मी ती ऐकली आणि त्याच्यानंतर तो हे आरशी परशा असं काहीतरी म्हणत होता आणि त्यांनी म्हटलेलं वाक्य मी रिपीट केलं. हे वाक्य माझं नाही आणि तुम्ही जो काही संदर्भ लावलाय त्याचा माझा सुतराम संबंध नाही. माझ्या मनातही ते नाही. आम्ही विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं नावही घेत नाही. त्यांचं हे विधान झाल्यानंतर मी असं म्हणालो की की तुमच्या दोघांचे काही भांडणे लावण्यासाठी मी काही हे बातमी केली नाही. मी काही हा व्हिडिओ केला नाही. तुमच्या हा खुलासाचा व्हिडिओ दर्शकांसाठी मी करेन आणि माझा जो ओरिजिनल व्हिडिओ त्यात मी जे मतं मांडलेली आहेत की आपल्याकडे अगोदर शिवराज पाटील आणि रूपाताई तो जो सगळा संदर्भ दिलेला आहे तो व्हिडिओ मी डिलीट करून टाकतो आणि तुमचा खुलासा आमच्या दर्शकापर्यंत पोहोचवतो. तर ते म्हणाले की माझी देखील हीच इच्छा आहे. कारण जाणीवपूर्वक काहीतरी त्याला वेगळा नरेटिव्ह सेट केला जाणं हे बरोबर नाही. आमचा कुठला नरेटिव्ह सेट करण्याचा बिलकुल हेतू नाही. जे घडतंय ते सांगण्याचा आमचा प्रयत्न होता. त्या व्हिडिओमध्ये आम्ही कसलीही मोडछाड न करता आलेला व्हिडिओ टाकला. फक्त आता दस्तूरखुद्द अमित देशमुखांनीच सांगितलं आहे की हे विधान मी जरी केलं असेल तरी त्या बोललेल्या व्यक्तीचं वाक्य मी लोकांना कळावं एवढ्यासाठी तो बोललो आणि मी विसरून पण गेलो. त्याचं अशा काही संदर्भ येतील हे मला वाटलं नव्हतं असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यामुळे मूळचा व्हिडिओ डिलीट करून हा व्हिडिओ मी दर्शकापर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.